म्हणतात लॅक्टोज इंटॉलरन्स, आणि हा मोस्टली कार्बोहायड्रेट माल ॲब्सॉर्प्शनच्या अंडर येतो हा, की कार्बोहायड्रेट जर ॲब्सॉर्ब नाही झाले तर हा आहे लॅक्टोज इंटॉलरन्स. तर लॅक्टोज इंटॉलरन्स कधी होतं? जेव्हा लॅक्टेज डिफिशियन्सी असेल. म्हणजे जर लॅक्टेज एन्झाईमच नाही आहे तर ते डिग्रेडेशन कसं होणार लॅक्टोजचं, आणि आपल्याला कसं काय ग्लुकोज आणि गॅलॅक्टोज भेटतं? म्हणजेच लॅक्टोज इंटॉलरन्स म्हणजेच लॅक्टेज डिफिशियन्सी. आणि याचं मेन आहे ते म्हणजे हा आहे की प्रायमरी ॲक्वायर हा मोस्ट कॉमन आहे, आणि जेनेटिकल याचा कॉज आहे हे मोस्ट कॉमन आहे. ओके, आता समोर रिसेसिव्ह हा कंजनायटल आहे, प्रायमरी ॲक्वायर जेनेटिकल आहे, सेकंडरी ॲक्वायर आहे इन्फेक्शन. जर मोस्ट कॉमन विचारलं तर त्याचं आन्सर आहे प्रायमरी ॲक्वायर जेनेटिकल. आता आपण समजून घेऊया की लॅक्टोज इंटॉलरन्स कसा होतो बॉडीमध्ये. तर फर्स्ट म्हणजे कार्बोहायड्रेट मिल घेतली आपण, पण आपल्याकडे काय नाही आहे, आपल्याकडे नाही आहे लॅक्टेज. लॅक्टेज नसल्यामुळे काय झालं तर मग त्याचं कार्बोहायड्रेटचं फुल ॲब्सॉर्प्शन होणार आहे का? तर नाही. कार्बोहायड्रेटचं फुल ॲब्सॉर्प्शन नाही झालं. अनॲब्सॉर्ब कार्बोहायड्रेट हा कोलॉनकडे जातो, आणि आपल्याला माहिती आहे कोलॉनमध्ये काय असतात, खूप सारे बॅक्टेरिया, आणि ते काय करतात, कार्बोहायड्रेटचं करतात डिग्रेडेशन, आणि त्याच्यापासून बनवतात शॉर्ट फॅटी ॲसिडची चेन आणि काही गॅसेस, म्हणजेच हायड्रोजन, मिथेन आणि CO2. आता आपण काय पाहिलं, काय बनलं, फॅटी ॲसिड बनलं, त्याच्यामुळं pH काय होणार, ॲसिडिक. आणि pH ॲसिडिक असल्यामुळे मोस्टली डायपर डर्मॅटायटिस हा रॅश आपल्याला छोट्या बेबीजमध्ये पाहायला मिळतो ज्यांना लॅक्टोज इंटॉलरन्स आहे. आता हे कसं ओळखायचं, तर आपण सपोज मील घेतलेली आहे, 90 मिनिट्स झाले मीलनंतर, आणि अचानक ब्लॉटिंग, डिस्टेन्शन, क्रॅम्प सारखं चालू झालं तर मग आपण बोलणार डायरिया चालू होऊ शकतो. तर या गोष्टी चालू झाल्या 90 मिनिट्स आफ्टर द मील, तर आपण बोलणार की यस लॅक्टोज इंटॉलरन्स असू शकतो. मग आपण काय करणार, तर लॅक्टोज हायड्रोजन बेट टेस्ट करणार. हायड्रोजन का, तर हायड्रोजन हा स्टूलमधून पास नाही होणार. मग हा काय होतो, तोच हायड्रोजन हा आपल्या ब्रीदमध्ये येतो, म्हणजेच आपल्या ब्लडमधून ब्रीदमध्ये जातो, आणि त्याच्यामुळे आपल्याला आपल्या ब्रीदमध्ये हायड्रोजन भेटून जातो. द क्लासिकल प्रेझेंटेशन काय आहे चाइल्डमध्ये, तर सिव्हिअर वॉटरी डायरिया असणार आहे लॅक्टोज इंटॉलरन्समुळे. का, कारण आपण आधीच पाहिलं होतं की हा असणारे सिक्रिटरी टाईप असणारे का, तर नाही, तर इथले कंपोनंट्स वाढत आहेत. ते कंपोनंट्स वाढतात म्हणजेच कोणतं झालं, ऑस्मॉटिक डायरिया असणार, त्याच्यामुळे वॉटरी असणारे, फेल्युटेड राहील कारण ॲब्सॉर्ब होत नाही आहे कार्बोहायड्रेट, डायपर डर्मॅटायटिस. आणि आपण मोस्टली या पेशंटला कॅल्शियम देतो कारण याच्यामध्ये कॅल्शियमची कमी असते. सो हे काही पॉईंट्स आहेत. हायड्रोजन टेस्ट इज डायग्नॉस्टिक गोल्ड स्टँडर्ड आहे हे. स्टूल pH लेस दॅन 5, रिड्युसिंग सबस्टन्सेस सजेस्ट इंटॉलरन्स इन इन्फंट. डिफरन्शिएट फ्रॉम द मिल्क प्रोटीन ॲलर्जी विच इज कॉजेस. मिल्क प्रोटीन ॲलर्जीमध्ये काय होतं, मिल्क प्रोटीन ॲलर्जीमध्ये ब्लडी स्टूल असतो, इओसिनोफिल्स असतात का, कारण ॲलर्जी म्हणजेच IgE किंवा इओसिनोफिल. डिफिशियन्सी ऑफ लॅक्टेज असेल तर ते ब्रश बॉर्डरच्या एन्झाईम एंटेरोसाइट्समध्ये एन्झाईम असतं हे तिथेच असणार आहे. तर हे झालेलं आहे आपलं लॅक्टोज इंटॉलरन्स. थँक्यू.